शकता तुम्ही बघा, अर्धी वाटी मी डाळ घेतली होती उडदाची, अर्धी वाटी, आणि ती 2 तास भिजवून घेतलेली आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ती वाटून घेणार आहे. 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, त्याचबरोबर इथे 1 वाटी हे बघा गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघा चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर हे बघा धना आणि मेथी पावडर आहे. मी अशी धना आणि मेथी पावडर बनवून ठेवते. ती धना मेथी पावडर आपल्याला 2 ते 3 चमचे घालायचे आहे. हे मी 4 माणसासाठी वडे बनवते आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, हे 4 माणसासाठी वडे आहेत बनवत आहे मी. ते बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता हे बघा, मी जी उडदाची डाळ वाटून घेतली होती एकदम बारीक, हे बघा बारीक वाटून घ्यायची आहे, ती त्यामध्ये सर्व घालून घ्यायची आहे आपल्याला. आता तुम्ही बघू शकता. हे बघा, ही उडदाची डाळ हे बघा एकदम बारीक वाटून घेतली आहे, ती त्यामध्ये व्यवस्थित घालून घेतली आहे. सर्व आणून घेऊया सर्व, आणि नंतर गरम पाण्यामध्ये मळायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता. हे बघा, गरम पाणी मी टोपामध्ये बनवून घेतलं आहे, ते आता घालून आपल्याला व्यवस्थित मळायचं आहे. बघा, पीठ मळून झालेले आहे. हे बघा, असं घट्ट पीठ आपल्याला मळून ठेवायचं आहे. जर गरम कडकडीत पाणी असेल ना, तर 1-1.5 तास ठेवल्यानंतर पीठ येतं आणि वडे पण फुगतात आपले. हे बघा, मी असं पीठ मळून घेतलं आहे व्यवस्थित, आणि आता हे मी 1 ते 1.5 तास ठेवून देणार आहे असं. नंतर वडे बनवते मी तुम्हाला परत दाखवते कसे वडे बनवायचे ते. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, पीठ मळून तयार झालेलं आहे. आणि हे बघा, 1-1.5 तास मी पीठ ठेवलं होतं. हे बघा, चांगल्यापैकी असं पीठ आलेलं आहे. आता हाताला तेल लावायचं आहे आपल्याला, आणि असं छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, असे गोळे बनवून घ्यायचे आहेत छोटे छोटे, आणि आपल्याला वडे थापायचे. बघू शकता. बघा, असा गोळा बनवून घेतला आहे, आणि असं आपल्याला हाताने थापून घ्यायचं आहे. हा बघा, आणि आता तळून घ्यायचे आहे. पुन्हा बघा, वडा सोडून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने वडा सोडून घ्यायचा आहे, आणि हाताने हे बघा त्याला, आणि हे बघा वडे व्यवस्थित मस्तपैकी असे फुगून तयार होतात. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता आपण परतून घेऊया. हा बघा, वडा व्यवस्थित फुगलेला आहे.